तर एक ब्रेकिंग न्यूज आहे। धुळ्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात लाचखोरी करण्यात आली आहे। 9,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी 2 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय। सापळा रचून एसीबीने ही कारवाई केली आहे। प्रकल्प सहाय्यक इम्रान अन्सारी, कनिष्ठ लिपिक प्रमोद पाटील यांच्यावर ही कारवाई झाली आहे। काम न झाल्यानं तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली, त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले। तर तिकडे नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बनावट स्वाक्षरीने फसवणूक करण्यात आली आहे। बनावट स्वाक्षरीने शिफारस पत्र तयार करत महिलेची फसवणूक झाली। 2.5 लाखांची महिलेची फसवणूक केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।